नमस्कार, मी अश्विन बापट. आपण बघताय 10च्या बातमी एबीपी माझावर. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी वंदे मातरम बाबत काँग्रेसने केलेल्या नव्या ठरावासंदर्भातली आहे. वंदे मातरमची केवळ 2च कडवी गाण्याचा ठराव काँग्रेसच्या कार्यकारिणीत मंजूर करण्यात आला. यानंतर देशभरामध्ये जोरदार राजकारण पेटलंय. काँग्रेसची भूमिका देशविरोधी असून मुस्लिमांना चुचकारण्यासाठीच संपूर्ण वंदे मातरमला विरोध केला जातोय अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी तिखट हल्ला चढवलाय. तर भाजपा या निर्णयाचा निषेध करत असून जनतेत जाऊन आवाज उठवेल असं शहांनी म्हटलं. तर ज्यांचा स्वातंत्र्याच्या लढाईत कोणताही सहभाग नव्हता त्यांच्याकडनं देशभक्तीचे धडे गिरवण्याची गरज नाही असा पलटवार काँग्रेसने केलाय. त्यामुळे वंदे मातरमच्या वादाचे पडसाद पुढचा किती काळ उमटत राहणार आहेत पाहणं महत्त्वाचं आहे. कांग्रेस का ये निर्णय केवल और केवल इनकी घोर तुष्टीकरण की नीति की पुष्टि करता है. वोट बैंक के तुष्टीकरण के लिए उन्होंने स्वर्गीय बंकिम बाबू के इस अमर कृति का न केवल अपमान किया है, वो लाखों शहीदों का भी अपमान किया है जो वंदे मातरम का नारा लगाते लगाते देश की आजादी के लिए फांसी पर चढ़ गए. त्याच दोन्ही सभागृहांनी घेतलेला निर्णय काँग्रेस म्हणते आम्ही मानणार नाही. संविधानाशी हा द्रोह आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची हा द्रोह आहे. आणि खऱ्या अर्थानं गुलामगिरीची मानसिकता हे अजूनही इंग्रजांच्या गुलामगिरीच्या मानसिकतेमध्ये आहे. ही गुलामगिरीची मानसिकता आहे. मतांचं लांगुल चालन आहे. आणि खऱ्या अर्थानं या देशाचा जो विचार आहे त्या विचारांची हा द्रोह आहे. सर, आज वंदे मातरमच्या बद्दल आपण एक कायदा सुद्धा आणून त्याला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे हे वादावादीचा विषय नाही. काँग्रेसला सगळ्या विषयी आम्हीच केलं हे म्हणून असं चालणार नाही. शेवटी देशाच्या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काँग्रेस त्यावेळी चळवळ होती, राजकीय पक्ष नव्हता. तर सत्ताधाऱ्यांनी केलेल्या टीकेवरून काँग्रेसच्या नेत्यांनी टोला लागला.